हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालेलो आहे आमच्या गावाला. आणि आता सकाळचे म्हणजे पहाटेची वाजलेले आहे 4:30 आणि 4:30 वाजता माझी ही दोन्ही पिल्लं एकदम मस्त रेडी झालेली आहेत. आणि आता आमची गाडी आली आहे आणि आम्ही निघालो. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो, त्याच्यामुळे हवेमध्ये गारवा होता, आजूबाजूला रस्त्याला शांतता होती आणि निसर्ग सौंदर्य वातावरण. आणि नंतर आम्हाला एक सुंदर सूर्योदय दिसला. लालसर सोनेरी किनारी भरलेला आकाश पाहून मन प्रसन्न झालं. पुढे काय, पुढे वळणाचा घाट बघून हो काय बोलायचं. पण सकाळी लवकर उठल्यामुळे माझं बाळ झोपून गेलं. किती गोड झोपलेलं आहे माझं बाळ. आणि बाकीच्यांनी पण डुकल्या घेतल्या होत्या. आणि नंतर काय, थोडेशा अंतरावरती आम्ही पुण्याजवळ एक छोटासा ब्रेक घेतला आणि तिथे चहा आणि पोहे केले. आणि नंतर मग पुढे पुन्हा प्रवास सुरू केला आमचा. नंतर कसं फुल चार्ज्ड गाडीमध्ये मस्त त्याचं मज्जा मस्ती चाललेली. पण नंतर आम्ही विचार केला की अरे आपण एक छोटंसं सरप्राईज करूया. आणि एक ठिकाणी आम्ही विजिट करायची विचार केला. आणि नंतर काय, निघालो ना आम्ही. आता तुम्हाला दाखवते आम्ही कुठे निघालेलो आहे. आम्ही आलो पाली म्हणजे खंडोबाच्या दर्शनासाठी. आणि काय मग, खंडोबाच्या दर्शनासाठी आल्या भक्ती आणि ऊर्जा सगळं अनुभवायला मिळालं. मंदिराच्या आवारातले जे उत्तर बाजूचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आम्ही आतमध्ये गेलो. असे कधी कधी अचानक घेतलेले निर्णय आयुष्यात लक्षात राहतात आणि आठवणी पण देतात. आणि नंतर काय, जी सोन्याची जेजुरी आहे तसेच आमची सोन्याची पाली आहे. सगळीकडे नुसतं पिवळं 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 सोन्यासारखी आमची पाली, खंडोबाची पाली. कोट येळकोट, जय मल्हार. मुख्य मंदिराचं जे मंडप आहे, गाभाऱ्याचं जे शिखर आहे आणि गर्भगृहाचं जे शिखर आहे, ह्याची मंदिराची उंची सुमारे 50 फूट आहे. आणि या मंदिराची शैली ही 13व्या शतकातली आहे असं अभ्यासक सांगतात. मंदिराच्या आतमध्ये लगेच शिरलात ना की पूर्वे बाजूमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पश्चिमेला लगेच हनुमानाचं मंदिर आहे. आणि पुढे जाऊन एक ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्याच्यानंतर इथे ही आपली खंडोबाची तलवार म्हणजेच खंडा ठेवलेली आहे. आणि तिथून पुढे गेलो की विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि इकडे सर्वत्र म्हणजे पूर्ण मंदिराभोवती ना हे असे जे कासव म्हणजे जे विष्णूचं स्वरूप आहे ते पूर्ण मंदिराभोवती असं त्याचं आकृती अशी काढलेली आहे. आणि हे बघा ना किती मस्त वाटतंय लुक. म्हणजे पूर्ण असं पिवळं 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 सोन्यासारखं वाटतं. आणि हे जे आहे ना, हे पूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना पूर्ण मंदिराभोवती काय असं हे केलेलं आहे. आणि मंदिराच्या एका दक्षिण बाजूमध्ये मंदिराला खेटून एक त्यामध्ये ना पंचलिंगाची स्थापना केलेली आहे. पुढे उत्तर बाजूस एक मोठाच्या मोठा पश्चिममुखी आपल्याला नंदीची प्रतिमा इथे दिसते. आणि फायनली माझं पालीमध्ये दर्शन झालं आहे आणि खूप भारी वाटतं. आणि आम्ही आता इथून निघतोय. आणि फायनली देवदर्शन झाल्यावरती आणि आम्ही पुन्हा निघालो आहे आमच्या गावच्या वाटेवर. आणि आम्ही केला ना प्रवास सुरू पुन्हा आमच्या गावाकडं. आता देवदर्शन झालं आहे त्याच्यामुळे एकदम मस्त जे एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटते. खूप 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 प्रसन्न वाटते. मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा मस्त व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता लवकरच आम्ही आमच्या गावात पुढे पोचणार आहोत.
आणि अखेर आम्ही आता पोचलो आहे आमच्या टाकवेमध्ये आणि आमच्या गावाला आम्ही पोचलेलो आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.